रात्री आवळे आणले आणि सकाळपर्यंत आवळे काळे पडले. मग अशा डाग पडलेल्या आवळ्यांचं करायचं काय? श्री स्वामी समर्थ. तर बराच वेळेस आपण आवळे घेऊन येतो, मात्र त्या आवळ्यांचं काही करेपर्यंत ते काळे पडलेले असतात, त्यांना डाग पडलेले असतात. आवळा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे, परंतु हा आवळा खूप नाजूक असतो आणि त्याची शेल्फ लाईफ खूप कमी असल्यामुळे बघा आवळा लवकर खराब होतो. तर याच खराब झालेल्या आवळ्यांचं आपण मुरब्बा बनवू शकतो, लोणचं बनवू शकतो. तर काल रात्रीच येताना हे आवळे गावातून घेऊन आलो, मात्र सकाळी याचं काही करेपर्यंतच बघा भरपूर आवळ्यांना असे डाग पडलेले आहेत. तर मी यातून जे खराब आहेत ते सगळे आवळे निवडून काढलेले आहेत आणि बाकीच्या आवळ्यांचं लोणचं करणार आहे. मात्र जे थोडेसे डाग पडलेले आहेत त्यांचं वेगळं आणि जे आवळे चांगले आहेत त्यांचं वेगळं लोणचं बनवणार आहे. तर बघा इथे मी निवडून काढलेले आहेत. जे आवळे खूप खराब झालेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि ज्यांना थोडेफार डाग पडलेले आहेत त्यांचा आपण वापर करणार आहोत. तर बघा काही काही आवळे नरमसुद्धा पडलेले आहेत आणि आतून थोडंसं त्यांच्यामध्ये पाणी तयार झालेले आहे, ते फुगलेले सुद्धा आहेत. तर ते आवळे काढून घ्यायचे आणि इथे मी ते बाऊलमध्ये टाकून घेतले. आता तुम्ही बघत असाल या सगळ्या आवळ्यांना डाग पडलेले आहेत. खूप डागाळलेले नाहीत, कारण मी खूप डागाळलेले वेगळे काढून ठेवलेले आहेत. आणि बघा भरपूर अशी घाण या आवळ्यांना होती. आता या आवळ्यांना मी चांगलं पुसून घेणार आहे. 2-3 वेळेस हे आवळे पुसून घ्यायचे, कारण की त्यांना थोडेसे डाग आहेत, त्याच्यामुळे त्यांची डिकंपोज होण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे सडण्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे यांना जेवढं शक्य आहे तेवढं क्लीन करून घ्यायचं. बघा आपण काही वस्तू सडू नये म्हणून त्याच्यामध्ये लिंबू वापरतो. लिंबू आंबट आहे, तसंच आवळासुद्धा आंबट असतो, मात्र जो त्याचा आंबटपणा आहे तो आतमध्ये असतो आणि बाहेरच्या साईडने जर त्याला एखादं छिद्र पडलं, होल पडलं, तर लगेच तिथे आवळा किंवा लिंबू असू द्या लगेच खराब होण्यास सुरुवात होते. तर हे बघा हे जास्त खराब झालेले मी साईडला काढून ठेवले होते, ते सुद्धा धुवून घेतलेले आहेत आणि यातून जे थोडेफार खराब आहेत ते वापरणार आहे आणि जे खूप खराब झालेले आहे त्यांना टाकून देणार आहे. तर यांनासुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि यातील 2 बघा खूपच खराब झालेले आहेत, खूप डागाळलेले आहेत. यांना कट जरी केलं तर ते वापरता येणार नाहीत, तर त्यांना मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आता या आवळ्यांना जिथे डाग पडलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, किडं पडलेलं आहे, तिथे कापून घ्यायचं आहे. बघा आता सुरीने कापल्यानंतर खाली आपल्याला आवळ्याचा स्वच्छ भाग दिसत आहे, म्हणजे खाली आवळा चांगला आहे. तर मग आता आवळ्याला इथे छिद्रे पाडून घ्यायचे, कारण की आपल्याला आवळ्याला गोड बनवायचं आहे आणि छिद्रे पाडून त्यांना साईडला ठेवायचे. सगळे आवळे इथे चेक करून घ्यायचे. ज्या आवळ्यांना खूप आतपर्यंत होल पडलेला आहे किंवा आतपर्यंत खड्डा पडलेला आहे, तर आतपर्यंत त्या आवळ्याला कट करून घ्यायचं. आता इथे मी थोडासा व्हिडिओ मोठा होईल, मात्र पूर्ण इथे दाखवलेला आहे. तर बघा हा आवळा इथे खराब होता, मी काढला, परंतु त्याच्या खालीसुद्धा मला आवळा खराब दिसत होता. तर बघा या पद्धतीने मी कोरून तो पूर्ण पार्ट काढून टाकलेला आहे. तो पार्ट जर त्याच्यामध्ये ठेवला तर त्याच्यामुळे साईडचा आवळ्याचा पार्टसुद्धा खराब होण्याची शक्यता असते. तर मी इथे आवळ्याला छिद्र पाडून घेतले. तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालेल, मात्र मी असं का केले तर ते पुढे सांगते. बघा आता मी सगळ्या आवळ्यांना छिद्रे पाडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल आवळ्याचं मी जेवढं शक्य आहे तेवढा खराब पार्ट काढून टाकलेला आहे. जिथे असं वाटतंय की आवळा खराब आहे तो लगेच काढायचा. सगळे आवळे व्यवस्थित चेक करून घ्यायचे. आता हे छिद्रे पाडलेले आवळे मी इथे कढईमध्ये टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेली आहे 100 ग्रॅम साखर. तर आवळे 200 ग्रॅम आहेत, 200 ग्रॅमपेक्षा थोडेसे जास्त आवळे आहेत. त्याच्यामध्ये मी आता 100 ग्रॅम साखर टाकली. तुम्हाला खडीसाखर टाकायची असेल तर खडीसाखर टाकू शकता. टेस्टमध्ये जास्त काही फरक पडत नाही. आणि 30 ते 40 ग्रॅम फक्त इथे गूळ वापरलेला आहे. 200 ग्रॅम आवळ्यांसाठी बघा 150 ग्रॅमच्या आसपास आपण गोडचं प्रमाण वापरलेलं आहे, कारण आवळा हा स्वतः आंबटसुद्धा असतो आणि तुरटसुद्धा असतो. तर त्याची पूर्ण टेस्ट गोड करण्यासाठी इथे मी थोडंसं जास्त प्रमाणात गोड घेतलेला आहे. पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखर वापरायची असेल तर वापरू शकता. आता वेळ असेल तर तुम्ही या पद्धतीने मिक्स करून ठेवू शकता, कारण आवळ्यांना आपण छिद्रे पाडल्यामुळे आवळ्यांना पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे साखर आणि गूळ यालासुद्धा पाणी सुटेल, मात्र त्याला वेळ लागेल. म्हणून मी इथे 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. तुम्ही फक्त आवळ्यांमध्ये साखर आणि गूळ टाकून झाकून ठेवलं तर 1 तासामध्ये त्याला पूर्ण पाणी सुटेल. आता माझ्याजवळ एवढा वेळ नव्हता, मला पटकन करायचं होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आणि ही कढई गॅसची फ्लेम स्लो करून त्याच्यावरती ठेवलेली आहे. आता आपण याला फक्त मिक्स करणार आहोत आणि तुम्ही बघाल 1 मिनिटामध्येच गूळ आणि साखर मेल्ट होण्यास सुरुवात होणार आहे. जशी जशी याला वाफ लागेल तसं तसं पूर्ण इथे साखर आणि गुळाचं पाणी होण्यास सुरुवात होईल. तर आता इथे आपण आवळ्यांना छिद्रे का पाडले
तर बघा आवळ्यांना छिद्रे पाडल्यामुळे आवळे पटकन शिजतात. तर आपण या आवळ्यांना वेगळं शिजवून घेतलेलं नाही. पटकन साखरमध्ये आवळा शिजण्यासाठी आपण आवळ्यांना छिद्रे पाडलेले आहेत. जर आपण आवळ्यांना छिद्र पाडलं नाही आणि आपण जास्त वेळ या साखर आणि गुळामध्ये जर आवळ्याला मिक्स केलं तर साखर आणि गुळाचा एकतारी पाक तयार होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस आपला आवळा त्या साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही, मुरणार नाही आणि गोडसुद्धा होणार नाही. एक चासणी कडक त्याच्या आजूबाजूला तयार होईल. तर बघा आता इथे 4-5 मिनिटामध्ये गूळ आणि साखर पूर्ण मिक्स झालेला आहे. आता गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. पूर्ण प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरती करायची आहे. साखर आणि गूळ मिक्स झाल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि 12 ते 13 मिनिटं आपल्याला आता स्लो फ्लेमवरती या आवळ्यांना वाफ द्यायची आहे. मात्र मध्ये-मध्ये 2-3 मिनिटांमध्ये झाकण काढायचं आणि असं मिक्स करायचं आहे. तर सुरुवातीला 3-4 मिनिटं आणि नंतर मला 12 मिनिटं लागलेले आहेत. म्हणजे टोटल 16 ते 17 मिनिटं हे आवळे वाफ होण्यासाठी मला लागलेले आहेत. 12 मिनिटानंतर बघा आवळ्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि पूर्ण आवळे शिजलेले आहेत. छिद्रे पाडल्यामुळे आवळ्यांना शिजायला खूप कमी वेळ लागलेला आहे आणि आवळेसुद्धा तुम्ही बघत असाल खूप छोटे नाही, चांगल्या मोठ्या साईजचे आवळे आहेत. जर आवळ्यांना छिद्रे पाडले नाही तर आणखीन 5-6 मिनिटं लागण्याची शक्यता असते. तर बघा पूर्ण आवळे शिजलेले आहेत आणि साखरेची आपली अजिबात कडक चासणी तयार झालेली नाही. ती सुद्धा तुम्हाला मी थंड झाल्यानंतर दाखवते. तुम्ही या स्टेजला सुद्धा साखरेची चासणी चेक करू शकता. एक तारेचा पाक होऊ द्यायचा नाही. तसं जर झालं तर त्याच्यामध्ये 1 चमचा पुन्हा पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. आवळे शिजल्यानंतर मी पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम बंद केली आणि आता फक्त 2 हिरवी वेलची, 3 मिरी आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा कुटून घेतलेला आहे आणि लगेच गॅसवरून आवळ्यांचं खाली उतरवून घेतलेलं आहे. तर बघा मी गॅसची फ्लेम बंद केली होती. आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 3-4 मिनिटं झाली असतील. तोपर्यंत मी फक्त इथे मिरी, वेलची आणि दालचिनीचा तुकडा कुटून घेतलेला आहे. तर बघा आपले आवळे किती छान शिजलेले आहेत आणि त्यातील आपण सगळा खराब भाग काढून टाकलेला आहे आणि आता हे आवळे साखरेच्या पाकामध्ये राहणार आहेत, त्याच्यामुळे ते खराब होणार नाहीत. आणि आता बघा अजिबात एक तारी चासणी इथे तयार झालेली नाही. चासणीची तार मध्येच तुटत आहे, म्हणजे परफेक्ट इथे प्रमाण झालेलं आहे. तर बघा आवळे मस्त शिजलेले आहेत, परंतु अजून खूप गरम आहेत, म्हणून यांना थोडंसं थंड करून घेणार आहे. पण मी ते चेक करून घेतलं की आवळे किती शिजलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल की आवळा पूर्ण फुटलेला आहे, शिजलेला आहे. तर चला तुम्ही या आवळ्यांचं मसाले टाकून लोणचंसुद्धा करून घेऊ शकता. गरम आहे तोपर्यंतच मी याच्यामध्ये जी कुटून घेतलेली काळी मिरी पूड होती ती टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलं. आता याला फक्त थंड करून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये लोणच्याचे मसाले घालू शकता, तिखट घालू शकता किंवा कापून याचं लोणचं बनवू शकता. आता ही साखरेची चासणी थंडीमुळे थोडीशी थिजण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त 4-5 ड्रॉप लिंबूचा रस टाकला. ज्यावेळेस आवळ्यामध्ये पूर्ण साखर मिक्स होईल किंवा साखरेची चासणी मिक्स होईल त्यावेळेस अजिबात ही चासणी घट्ट होत नाही, कारण आवळा विटॅमिन सीने भरलेला असतो. मात्र अजून तसं झालं नाही, म्हणून मी लिंबूचा रस चासणीमध्ये टाकून घेतला. बघा किती सुंदर आवळ्यांना कलर आलेला आहे आणि टेक्स्चर बघा. अजून मात्र या आवळ्यांची चव थोडीशी आंबट आणि तुरटच आहे, कारण आवळे फक्त साखरेच्या पाण्यामध्ये शिजलेले आहेत. अजून त्याच्यामध्ये साखरेचा पाक मुरण्यासाठी 3-4 दिवस तरी लागतील बघा, परंतु आजपर्यंत साखरेचा पाक त्याच्यामध्ये गेलेला आहे. मात्र आवळ्याची स्वतःची चव थोडीशी आंबट तुरट असल्यामुळे इथे आवळ्याची टेस्ट बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि हे आवळे थोडे डाग पडले होते, म्हणजे हे थोडेसे जास्त आंबट आहेत, त्याच्यामुळे यांना डाग पडलेले आहेत. आता थंड केल्यानंतर बघा चासणी कडक झाली नाही आणि मी काचेच्या बाउलमध्ये थंड करण्यासाठी सगळे आवळे काढून घेतलेले आहेत. तर बघा मी इथे एक आवळा तोडून दाखवलेला आहे. आजपर्यंत त्याच्यामध्ये साखरची चासणी गेलेली आहे. केल्या याची चव पाहिजे तेवढी गोड झाली नाही. मात्र मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस याला टेस्ट करून बघितलं तेव्हा बघितलं एकदम टेस्टी असं हे आंब्याचं मुरब्बा किंवा लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही याला आवळ्याचे गुलाबजामसुद्धा म्हणू शकता. आता हे चांगलं मुरलेलं आहे. हा मुरब्बा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे आणि साखरेची सगळी चासणी त्याच्यावरती ओतून ठेवायची आहे, म्हणजे आवळे चासणीमध्ये बुडतील या पद्धतीने बुडवून ठेवायचं आहे. जसं आपण तेलामध्ये लोणचं ठेवतो तसं. बघा आजपर्यंत रस गेलेला आहे. मी इथे थोडंसं टेस्ट करून बघितलं, कारण ते इतके सुंदर दिसत होते आणि एवढे टेस्टी रसरशीत भरलेले दिसत होते की मला कंट्रोल झालं नाही. मी थोडेसे इथे टेस्ट करून बघितलेले आहेत. खूप छान हा आवळ्याचा मुरब्बा झालेला आहे.
आवळे थंड केल्यानंतर मी इथे थोडंसं चेक करून बघितलं की साखरेचं प्रमाण कसं झालेलं आहे. फक्त मी खाताना चासणीमध्ये बुडवून खाल्लं, कारण की आवळे अजून पूर्ण गोड झालेले नाहीत. आता काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि पूर्ण पाक त्याच्यावरती ओतायचा. आता इथे आवळ्यांचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. मी जेवढे स्टोअर करून ठेवायचे तेवढे बरणीमध्ये ओतले आणि जे मला लगेच खायचे आहेत ते मी काचेच्या बाउलमध्येच ठेवून घेतलेले आहेत. हा आवळा जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊन बघितला त्यावेळेस यांची टेस्ट खूप गोड झालेली होती आणि आपण जशी रेडीमेड आवळा कँडी विकत आणतो त्या पद्धतीने इवन त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी हे आवळे झालेले आहेत. तर मी याच्यामध्ये मीठ टाकलं नाही, फक्त काळी मिरी पूड, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी वेलची फ्रेश कुटून घातलेला आहे. तुम्हाला आवडत असतील आणखीन याच्यामध्ये सुंठ पावडर घालू शकता, काळं मीठ घालू शकता, चाट मसाला घालू शकता आणि आणखीन याचे फ्लेवर वाढवू शकता. तर बघा मी पूर्ण चासणीमध्ये बुडतील या पद्धतीने आवळे भरून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल आवळ्याचा मुरब्बा किंवा आवळ्याचे गुलाबजाम किती सुंदर तयार झालेले आहेत. बघूनच तोंडाला पाणी येत आहे. तर फक्त पूर्ण थंड झाल्यानंतरच बरणीचं झाकण लावायचं आणि मध्ये आधे याला हलवायचं आहे आणि तुम्ही पाहिजे तेवढे दिवस याला स्टोअर करून ठेवू शकता. फक्त याच्यामध्ये खराब किंवा ओला चमचा किंवा ओला हात याला लावायचा नाही. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.